त्यानंतर उपसरपंच आहे आबरू घालू का माई उपसरपंच श्री मोकळं करा ना ते नितीन भाऊ फलके, त्याच नंतर सरपंच दादा येवले आणि आम्ही चाललो आहोत मित्रा. आता आम्ही चाललो आहोत आणि आम्ही आता चाललो आहोत कासार साईला. तुम्ही पाहू इच्छिता मित्रांनो, खूप दिवसांनी भेटलेली गँग ही. नाही ते राहून दे ना त्याचा नाही काही विषय. हे आमचे दादा भाऊ येवले. दादा म्हणजे माझ्या जीवाचा, आणि हे एक माणूस पाहुण्याला कधी हटवून दिलं नाही. पाहुणं म्हणजे जीवाचं रान यांसाठी, पण पाहुण्याला नाही आलाय. पाहुणे एक नंबरचं मादरचोद. आता काय सांगायचं तुम्हाला. ठीक आहे, काय हरकत नाही. पाहुण्याने ठरवलंय नक्कीच जीवनात पुन्हा एकदा भरारी घ्यायची आणि पुढे जाण्याची. पण दादा आणि स्वप्नील भाऊ हाय करा. स्वप्नील भाऊ हे आमचे उपसरपंच माननीय श्री नितीन भाऊ, आणि हे आमचे दादा. हे दादाश्री म्हणजे काय, नॉट इज जोक. दादा इज दादा. का थांबले दादा? काय थांबलं रे? आपण थांबलो आता, फोन चालू आहे ना आपलं, व्हिडिओ चालू आहे म्हणून थांबलो. पिल्लू घेऊन ये दादा, 2 मिनिटं झाले येतं आणि एन्जॉय जाऊ शकता. ओल्ड मुंबई पुणे हायवे. नितीन भाऊ पाणी भाऊ पहा तुम्ही काय पाहिजे? पाणी ना काय माणसाच्या लाईफमध्ये किंवा माणसाच्या जीवनामध्ये एन्जॉय खूप इम्पॉर्टंट आहे, हे मला समजलेलं आहे मित्रांनो. पण उमजलेलं नाही आहे. तुम्ही समजू शकता की पोटे पाहुणं म्हणजे एक नालायक व्यक्तिमत्व, आणि हे म्हणतात म्हणजे ग्रेट व्यक्तिमत्व. आता यांना कसं सांगावं आम्ही. पोटे इज पोटे. पोटे इज बॅक आता दादाला कसं सांगावं आता. आणि हा मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ आपण आता अपलोड करणार आहोत यूट्यूबला, आपल्या हातरंगी मास्तर चॅनलला. धन्यवाद मित्रांनो. नक्कीच जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. एक नंबरचं असं हे वातावरण, आणि हा सूर्य, आणि ही गाडी, आणि काय तो दाबदबा, आणि काय तो दादा, आणि फलके पाहुणं, आणि स्वप्नील भाऊ. मित्रांनो नक्कीच आपल्या छोट्याशा गरीब यूट्यूबरला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.